मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। तळोदा तालुक्यातील कुवलीडाबर गावापासून मुख्य रस्ता सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असल्याने एका वयोवृद्धाला अचानक पोटाच्या आणि पाठीचा त्रास होत असल्याने या रुग्णाला रात्रीच्या वेळी बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली। कुवलीडाबर येथील कुवरसिंग कांड्या वसावे हे वयोवृद्ध असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकोवा आणि धडगाव तालुक्यातील अनेक दुर्गम गाव पाड्यांमध्ये रस्त्यांची सुविधा नसल्याने रुग्णांना आजही पायपीट करत किंवा बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेले जाते। कुवलीडाबर गावाला सर्व हंगामी रस्त्याने जोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कुवरसिंग कांड्या वसावे यांच्यावर सध्या नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असून वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्त्याभावी विशेषतः पावसाळ्यात गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना बांबूच्या झोळीतून किंवा खाटेवरून वाहून रुग्णालयात नेण्याची वेळ आजही येत आहे। सप्तनगरी न्यूज। भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष होत आली, तरी सुद्धा नंदुरबार जिल्हा असेल किंवा गडचिरोली सारखा जिल्हा असेल तर त्या ठिकाणी अद्यापही जी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी अद्यापही रस्त्याचा अभाव आहे, रस्ते पोचलेले नाही। काल परवाच कुवलीडाबर, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी एक रुग्णाला रात्री 12:30च्या दरम्यान तळोदा या ठिकाणी आणण्यात आलं। अतिशय दुर्दैवानं काही वेळेस गरोदर माता असेल किंवा वयस्कर असेल तर त्यांचा मृत्यू देखील वाटेत होतो। बांबूची जोडी करून रुग्णाला आणावं लागतं। अतिशय दुर्दैवी ही बाब आहे। अनेक दुर्गम जे खेडे आहेत त्या ठिकाणी या मूलभूत सुविधा अद्यापही पोचलेल्या नाही। यासाठी ज्या राज्य सरकारला जी वास्तविक परिस्थिती काय आहे ग्रामीण भागातील, या वास्तविक परिस्थितीची माहिती जाणून ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा खेड्यापर्यंत, रस्ते असू द्या, पाण्याची सुविधा असू द्या, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असेल, या ज्या काही मूलभूत सुविधा आहे या मूलभूत सुविधा खेड्यापर्यंत पोचल्या पाहिजे। नंदुरबार जिल्ह्यात अनेक दुर्गम भागात रस्ता अभावी गरोदर माता असेल, वयस्कर माणसं हे रस्त्यातच काही वेळेला दुर्दैवी मृत्यू होतो। यासाठी सरकारला विनंती करतो की दुर्गम भागातील ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधेकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही संघटनेच्या माध्यमातून वारंवार या सुविधेसंदर्भात पाठपुरावा करतो, परंतु तरी सुद्धा सरकार लक्ष देत नाही। काही वेळेला कुवलीडाबर या ठिकाणी मनरेगेतून 3 वर्षापूर्वी हा मंजूर होता आणि काही कामकाज सुद्धा थोडंफार झालं, परंतु त्या ठिकाणी रस्ता हे अर्धवटच राहिला आणि पूर्ण केलेला नाही। अशी थातूर मातूर कामही केली जातात। निकृष्ट दर्जाचीही कामं काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी कामं सुद्धा ही होतात। वाढती टक्केवारी नेते असू द्या, अधिकारी असू द्या यांची आणि भ्रष्ट की किडलेली भ्रष्ट यंत्रणा यामुळं काही कामं ही अतिशय निकृष्ट दर्जाची होतात। आणि यासाठी ज्या मूलभूत सुविधा आहे या अतिशय पारदर्शकपणे आणि दुर्गम भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या गोष्टीकडे राज्य सरकारनं हे लक्ष देणं आवश्यक आहे।